ताईंना आज आपण बघणार आहे प्रसूतीचं पूर्वनियोजन. तर बघा आपला हा व्हिडिओ मध्ये सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे. लावली मी दवाखान्याची तिला घेऊन येतो. तुम्ही येऊन जा थोड्याशा दवाखान्यात पाहिजे असते आधार. मग तिच्या येते म्हणते मग तिकडून हो इमला वावरात गेली ना. येऊन जा काय लवकर या म्हणा. तिथं दवाखान्यात आरच मध्ये आणून मग जा फोन करून आल्याबरोबर आणि ते तिथंच आहे ट्युशन येतात ना. मग तुम्ही तुमचं सामान रेडी करून ठेवा. आहे ना तुम्ही भरले थोडंसं घेऊन घे डब्यात घेऊन घेऊन डब्यात घेऊन घे थोडी. तुझी बॅग भरली आहे का? त्या बॅगेत सगळं आहे काय? त्या बॅगेत सगळं आहे काय? डबा घ्या, थोडस काही खाऊन घ्या. सगळं बॅगेत भरलं आहे. बॅग कपडे मोकळे सगळं कागदपत्र सगळे. एखादी बॉटल पाण्याची टाकून घे. इथून तर नेतोच मी तुला. इथून तरी वाजत फक्त तू हे आहेत सोबत तुमच्या. फक्त आईला बोलावून घ्या. फक्त आईले तू याला तिकडून येऊन जाय म्हणा. आणि ठाकाकुले तिथं हो भरते पण कोणी शिकणार घरली म्हणते संजय. आणि ओमले घेतं काय? ओम राहते ना घरी कोणाजवळ? त्याला फोन लावून दे ना. तुमच्या घरच्या माणसाला फोन लावून द्या म्हटलं. कागदपत्र पूर्ण घेतले ना. हे सुषमा तुझ्या फाईलच आहे ना? हा तशीच आहे ना. सगळेच तपासणी झाल्या तिच्या. हे नाही आहे तसं. पण त्या मॅडम लवकर नाही जा कारण का तिसरी खेप आहे ना. 2 बाळ आहे ना. पहिले नाही पहिले एकच आहे. दुसरं उपजच झालं नाही. वेळ झाला होता इले जासाठी तो दवाखाने. हो का? हा लवकर करा मग गाडी येते लवकर. बाई लवकर करा. हा हॅलो हो. हा 8657 हा काय काय नंबर घ्या ना. नंबर घेऊ? येऊन राहिला ना. फोन केला. नंबर आहे म्हणा आमच्याकडे. पण दादा येऊन राहिले का तुम्ही येते? राहिले का ते गोलू भाऊ? हो हा निघाले म्हणते का? नाही त्याला फोन करून द्या ना तुम्ही. तुम्ही केला का तसं? हा बोललो मी. हा ते येतो म्हणे. मॅम आहे का नंबर? ऐका नाही तर घ्या माझ्याजवळून. आहे म्हणा. आहे ठीक आहे. ताईंना काय नाही. तर आमच्या इथं कुत्रा आहे ना. त्याच्यामुळे ते थोडस दचकल्यासारखं होते. हे कुत्रा आलं. दाखवा कुत्र्यावर बरसा. हे कुत्रा आहे. आमच्या घरी नाही. आमच्या आशाताईच्या घरी. मी तिथंच आहे आणि तिथून व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवत आहे. तर काल जेव्हा मी व्हिजिटला गेली होती आशांच्या कार्यक्षेत्रामध्ये, तर तिथं SBYC SBNC व्हिजिट केल्यानंतर आशाताईला एका पेशंटचा फोन आला की ताई माझ्या पोटात असं काहीतरी वाटत आहे. म्हणजे दुखणं वगैरे काहीच नव्हतं. नॉर्मल होती ती बाई. फक्त तिला जेवण धकत नव्हतं. तर जेवण धकत नाही म्हणून आशाताईला फोन केला की आता मी कसं करू. तर मग आम्ही फिरत तिच्या घरी गेलो. तर तिची कंडिशन थोडीशी अशी हेच होती. म्हणजे सकाळपासून ती जेवली वगैरे नव्हती काहीच. आणि म्हणजे माझं पोटही उतरल्यासारखं वाटून राहिलं मॅडम म्हणे. मग बघितलं मी तर मला वाटलं की नाही हिची डिलिव्हरी होते. तर काहीतरी थोडंसं कॉम्प्लिकेशन आहे. मग आशाताईला म्हटलं लगेच 102ला कॉल करा. तर आशाताईने 102ला कॉल केला आणि ॲम्ब्युलन्स आली थोड्या वेळानं आणि तिला रेफर केलं. तर 2 प्रसूत्या पहिल्या नॉर्मल होत्या आणि तिसरी प्रसूती ही जी आहे तर ही सिझर झाली. तर सांगायचं एवढंच साठी होता हा व्हिडिओ की जे असे पेशंट असतील तर आपण दुसरा आहे तिसरा आहे म्हणून थोडं आपण वेट करतो किंवा तिलाही सांगतो की बाई नॉर्मल असतं असं काही टेन्शन नको घेऊ. पण परत तिला लवकर नेलं तर तिचं सिझर करण्यात आलं. नाही तर मग कसं जर जास्त वेळ झाला तर ते बाळ पोटात शी वगैरे असं करू शकते. आणि खास म्हणजे हे जे तिचे लक्षणं होते तर तिच्या अंगावर वगैरे जायला पाहिजे होतं. पण तिच्या अंगावर वगैरे काहीच नव्हतं. फक्त तिला जेवणच धकत नव्हतं. तर हा जो विषय मी याच्यासाठी सांगते तुम्हाला की तुमच्या जर अशी कोणती निदर्शनास आली प्रसूती तर असं व्यवस्थित तुम्ही तिला गायडन्स करून ते प्रसूती घेऊन तुम्ही दवाखान्यामध्ये तिला संदर्भित करावं.